बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये दहशत पाहायला मिळते। बिबट्याच्या मुक्त संचाराविरोधात थोड्याच वेळात इथे मोर्चा सुद्धा सुरू झालेला आहे। जनआक्रोश आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। प्रांत कार्यालयावर शेतकरी आणि ग्रामस्थांचा हा मोर्चा धडकणार आहे। या आंदोलनामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आपल्याला दिसतायत। त्यांच्या हातामध्ये आपल्याला फलक सुद्धा दिसतायत। या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा तर आपल्याला दिसतायत हातामध्ये फलक घेऊन ते आपला विरोध दर्शवतायत। आमच्या महिलांचे आणि मुलांचे प्राण वाचवा, बिबट्याचे हल्ले थांबवा अशी कळकळीची विनंती आणि मागणी सध्या या मोर्चाद्वारे केली जाते। संगमनेरमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येनं महिला आणि इतर ग्रामस्थ या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। बिबट्यापासून महिला आणि मुलांच्या रक्षणासाठी जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि हा मोर्चा आता त्यांनी रस्त्यामध्येच ठिय्या मांडलेला आहे। तर अनेक लहान मुलांचे यामध्ये बळी गेलेले आहेत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आणि त्यामुळे लवकरात लवकर हा संपूर्ण प्रश्न सोडवावा, बिबट्याचे हल्ले रोखावेत आणि महिलांचं आणि मुलांचं रक्षण करावं अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आलेली आहे। कुणाल जमदाडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। कुणाल, या मोर्चाला सुरुवात झालेली आहे, किती वेळात हा प्रांत कार्यालयावर मोर्चा धडकेल आणि ग्रामस्थांची नेमकी मागणी काय आहे? संगमनेर शहरामध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याविरोधात संगमनेर तालुक्यातील जे नागरिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि बिबटेमुक्त संगमनेर तालुका करा अशी प्रामुख्याने मागणी जोर धरू लागलेली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं जे आहे ते मुश्किल झालेलं आहे। शाळकरी मुलं, शेतकरी यांच्यावर बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता शेतकरी जे आहेत ते धास्तावले आहेत। मागील 2 दिवसापूर्वी एका लहान चिमुकल्यावर घराच्या दारापुढे खेळत असताना एका लहान चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला आणि त्यामध्ये आपला जीव त्या लहान चिमुकल्या बाळाला गमवावा लागला आणि त्यानंतर या घटनेचा निषेध करत संगमनेर तालुक्यातील जे ग्रामस्थ आहेत आणि ग्रामीण भागातील नागरिक आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हा मोर्चा काही वेळातच संगमनेरातील प्रांत कार्यालयावर धडकणार आहे आणि त्या ठिकाणी निवेदन प्रांतांना दिलेलं जाणार आहे। बिबटेमुक्त संगमनेर तालुका करा अशी मागणी ही जोर धरते आहे। यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात या स्वतः लहान बाळासह या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्याचबरोबर आमदार सतीश तांबे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। वन मंत्र्यांचं जे वक्तव्य आहे ते हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती जी24 तासशी बोलताना सतीश तांबे यांनी दिली। मात्र या मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येने नागरिक सहभागी झालेले आहेत आणि बिबट्या मुक्त संगमनेर तालुका करा अशी मागणी प्रामुख्याने केली जाते। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण हे दृश्य पाहतोय तर या लहान चिमुकल्यांचा बळी या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत आता जनआक्रोश आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। संगमनेरकर आपल्याला आक्रमक झालेले दिसत आहेत। शहरामध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि मोर्चाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो तालुका बिबट्यापासून भयमुक्त करा या मागणीसाठी संगमनेरात नागरिकांच्या वतीने मोर्चा काढण्यात येतो आणि या मोर्चामध्ये नागरिक जे आहेत किंवा ज्यांच्या घरासमोर बिबट्याने काही जणांची दुर्दैवी मृत्यू झाली त्यांचे देखील घरातील सदस्य या मोर्चामध्ये सहभागी झाले। आपल्यासोबत बोलण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आहेत जयश्री थोरात, त्यांच्याशी आपण बातचीत करणार। नेमकं ताई, तुम्ही तुमच्या लहान बाळासह या मोर्चामध्ये सहभागी झालात, काय सांगा? मी आज एक बाळाची माता म्हणून, आई म्हणून आज इथे आलेली आहे। माझ्यासारख्या हजारो आई ज्या आहेत त्या आपल्या लेकरांसाठी घाबरलेल्या आहेत। मला एवढंच सांगायचं आहे सरकारला, एक आई म्हणून मी इथं कळकळीने विनंती करते की त्यांना काहीतरी ठोस उपाय करावेच लागणार आहे। माझ्या मते एक तर त्यांनी बिबटे मोजले पाहिजे की तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किती बिबटे झालेले आहेत आणि त्यांना जे कॅटेगरी 1 मध्ये बिबटा ठेवला जातो जो की एंडेंजर्ड स्पीशीजसाठी आहे। आता असं वाटत नाही की एंडेंजर्ड बिबटे आहे। एंडेंजर्ड खरं तर आपण सर्वजण झालेलो आहोत। आता बिबट्या जंगलामध्ये न राहता ते आता लोकवस्तीमध्ये यायला लागलेत। ते कोंबड्या, शेळ्या जे काही भेटत ते खायला लागलेत आणि आमचा संगमनेर तालुका हा शेती व्यवसायावरती काम करणारा तालुका आहे, दूध व्यवसायावरती काम करणारा तालुका आहे आणि सर्व महिला आमच्या ज्या माता भगिनी आहे रोज शेतात जातात, रोज चारा काढायला, घास काढायला, गाईला द्यायला त्यांना जावं लागतं आणि त्या
स्वतःचा जीव मुठीत घेऊन खरं तर जात असतात. पण सरकारला ह्याची काळजी नाही. म्हणजे शेतकऱ्यांची किती हाल व्हावे की एक तर त्यांच्या मेहनतीला भाव नाही आणि दुसरा त्यांच्या जीवाला सुद्धा भाव नाही की काय, असा प्रश्न मला खरं सरकारला इथं विचारायचा आहे. तुम्ही आता निर्णय नाही घेणार तर कधी घेणार? म्हणजे आज इथं जे आहेत तुम्ही बघत असाल, वेगवेगळे फोटोज तुम्हाला दिसतील. लगभग 8 ते 10 मृत जे आहे ते आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये मागच्या 1 वर्षामध्ये